नमस्कार, मी विजय साळवी आणि तुम्ही पाहताय माझा विशेष. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आजच्या या माझा विशेषमध्ये आपण चर्चा करणार आहोत कोरोनाचा कहर आणि IPLचा ज्वर या विषयावर. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच IPLचा ज्वरही वाढत चाललाय. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत BCCIनं IPLचं आयोजन वेळेत पुढे ढकलण्याचा व्यावहारिक शहाणपणा दाखवला होता आणि त्यानंतर BCCIनंच 19 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीत IPLच्या 13व्या मोसमाचं यशस्वी आयोजन केलं. IPLच्या 14व्या मोसमाला यंदा 9 एप्रिलपासून सुरुवात झाली असून या मोसमाचं सूप 30 मे रोजी वाजणार आहे. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं दिलेल्या तडाख्यानं देशातलं सारं चित्र पालटलंय. त्यामुळेच कोरोनाकडे लक्ष वेधून IPLच्या टायमिंगवर आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर आपण कोरोनाचा कहर, IPLचा ज्वर या विषयावर संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत आहेत माजी कसोटीवीर राजू कुलकर्णी, थोड्याच वेळात ते आपल्या समवेत असतील. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकापल्ली, क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी आणि क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ जानकी राजापूरकर, या चारही मान्यवरांचं या माझा विशेषमध्ये स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक खास रिपोर्ट. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यानं सारा देश हादरला असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. दस्तूर खुद्द पंतप्रधानांची ही प्रतिक्रिया देशात कोरोनाचा कहर किती मोठा आहे हे सांगण्यासाठी पुरेशी आहे. पण कोरोनाचा कहर कायम असतानाच देशात IPLचा ज्वरही टिपेला पोहोचलाय. त्यामुळे भारतात सध्या IPL विरोधातही एक सूर आळवला जातोय. देशावर कोणतंही नैसर्गिक संकट आलं की IPL विरोधात गळा काढला जातो. वास्तविक कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात IPL सामन्यांचं आयोजन हे जैव सुरक्षित वातावरणात करण्यात येत आहे. तरीही IPL विरोधाचा मुद्दा पुढे रेटण्यात येतोय. न्यू इंडियन एक्सप्रेस आणि मॉर्निंग स्टँडर्ड या वर्तमानपत्रांनी IPLच्या टायमिंगवरच बोट ठेवून IPLच्या सामन्यांचं कव्हरेज न करण्याचा निर्णय घेतलाय. रविचंद्रन अश्विनसह ॲडम झॅम्पा, केन रिचर्डसन आणि अँड्र्यू टाय यांनी वैयक्तिक कारणासह IPL मधून माघार घेतली आहे. IPL मधल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर कोरोनाच्या चिंतेचं सावट असल्याचं डेव्हिड हसीचं म्हणणं आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रानंही IPL मधल्या खेळाडूंना आणि BCCIला बाहेरच्या जगाकडे उघड्या डोळ्यानं नीट बघण्याचा सल्ला दिलाय. पण कोरोनाच्या नकारात्मक परिस्थितीत IPL होणं हे सकारात्मक असल्याचं बिंद्राचं म्हणणं आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर IPLचं आता काय करायचं या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत आजच्या माझा विशेषमध्ये. तर कोरोनाचा कहर आणि IPLचा ज्वर या विषयावर आपण संवाद साधतो. माझा पहिला प्रश्न अर्थातच क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरीने आहे. संजगिरी, कसं पाहता तुम्ही या वादाकडे? कारण हा वाद आपल्याला काही नवीन नाही. दुष्काळ असो किंवा दुसरं कोणतंही संकट असो, आणि आता तर कोरोना, IPL विरोधात एक सूर उमटतो आणि आताही तसंच होतंय. तुम्ही याकडे कसं पाहता? ह्याकडे आपण दोन तऱ्हेने पाहू शकतो. एका तऱ्हेने आपण असं पाहू शकतो की एका बाजूला आपण बघतोय की सगळ्याच गोष्टी कॅन्सल झाल्या. आपल्याकडे फक्त कोरोना दोन गोष्टींना नाही आहे, एक निवडणुका आणि दुसरा IPL. आणि इतर ज्या क्रीडा स्पर्धा आहेत त्यासुद्धा स्पर्धा बऱ्याचशा थांबवलेल्या आहेत. रणजी ट्रॉफी तर तुम्ही टाकलेली बायकोच आहे BCCIची, त्यामुळे तिच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही आहे. आणि IPL आम्हाला हवं आहे, कारण IPL जसं एक विन विन सिच्युएशन असते ना, तशी ही अन सिच्युएशन आहे. त्यामुळे ती तिथे राहणार आहे. आणि हे एका बाजूला माणसं जात आहेत, ऑक्सिजन नाही आहे, औषधं मिळत नाही, ह्या पार्श्वभूमीवर जर त्याकडे तुम्ही एक संवेदनाक्षण मनाने जर पाहिलं तर असं एक दिसतंय चित्र की रोम जळतंय आणि नीरो फिडल वाजवतोय. पण त्याचबरोबर जी दुसरी बाजू जी आहे की जी असं एका बाजूला आपल्याला एक निगेटिव्हिटी सगळीकडे भरलेली आहे आणि त्या निगेटिव्हिटीमध्ये लोकांच्या घरात आजारपण आहे. बरेच IPL पेशंट्स आपल्याला खूप ऐकायला येतात. म्हणजे वेगवेगळ्या फॅमिलीजमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्यांचे अर्थविषयक प्रॉब्लेम झालेले आहेत. अशा वेळेला काहीतरी एक एंटरटेनमेंट पाहिजे आणि ती एंटरटेनमेंट नेहमी आपल्याला क्रिकेटमध्ये मिळते. म्हणजे एक पेनकिलर म्हणतो तसं पेनकिलर आपल्याला हवं असतं आणि IPL हे त्यातलं एक पेनकिलर आहे. त्यामुळे तुमचं मन कसं आहे की तुम्ही कुठल्या दृष्टीने पाहता ह्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. आपल्या समवेत द हिंदूकडनं गेली 30 ते 35 वर्ष ज्यांनी क्रिकेट आणि वेगवेगळ्या खेळांचं रिपोर्टिंग केलेलं आहे ते ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकापल्ली देखील आहेत. विजय, तुम्ही कसं पाहताय या सगळ्या प्रश्नाकडे? कारण ज्या अभिनव बिंद्रानं असं म्हटलंय की नकारात्मक वातावरण आहे, पण त्यात IPL सुरू राहणं ही एक सकारात्मक बाब आहे. त्यामुळे IPL थांबवणं हा काही एक पर्याय ठरू शकत नाही असं अभिनव बिंद्राला देखील वाटतंय. तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? विजय, मला एक गोष्ट सांगायची की जर आपण आज IPL थांबवलं आणि उद्या कोविड संपलं,
IPL थांबवण्याने जर कोविड मरत असेल तर आज थांबवा, काही हरकत नाही. पण तसं होणार नाही. आणि IPL खेळतायत म्हणून कोविड वाढतंय असं पण नाही आहे. ते सगळे बायो बबल मध्ये खेळतात. खूप कठीण असतं बायो बबल मध्ये राहणं. हो, मला माहित आहे की त्यांना पैसे मिळतात, पण कुणालाही पैसे नको असतात. खूप मेहनत करावी लागते आणि ह्या बायो बबल मध्ये राहून ते लोक सॅक्रिफाईस करतायत, फॅमिलीहून दूर राहतात, तुम्हाला एंटरटेनमेंट करतात, ते क्रिकेट खेळतात, ते नाच गाणं करत नाही मैदानावर ना. तुम्हाला तुम्ही वर्षभर त्यांचं क्रिकेट बघता आणि कौतुक करता. प्लस एवढं लक्षात ठेवा विजय, की आज जसं संगिरी म्हणाले की पुष्कळ लोकांचे नोकऱ्या गेलेले, तसंच मीडियामध्ये जे युवा पत्रकार आहेत त्यांच्याकरता IPLचं महत्व खूप आहे. कारण 1.5 महिने त्यांना लिहायला मिळतं. मग जेव्हा त्यांचे बातम्या ते देतात वर्तमानपत्रात, ते मालकाला वाटतं की हो, ह्या लोकांना पोरांना ठेवायला पाहिजे नोकरीवर, कारण हे लोक काम करतात. तर याचे पुष्कळ कारण आहेत. पण कोरोनामुळे IPL थांबवायची काही गरज नाही आहे. एंटरटेनमेंट आहे, क्रिकेट आहे, हा एक खेळ असा आहे पूर्ण कंट्रीला हे बाइंड करतं. सगळ्यांना माहित आहे. पण किती वर्षापासून, आणि पहिल्यांदा झालं नाहीये. मागच्या वर्षी UAEला जावं लागलं, त्याच्या आधी पाण्याची टंचाई होती म्हणून तुम्ही म्हणता IPL बंद करा. अरे IPL मुळे सगळं काही नाही आहे. बाकी 10 महिने आपण तसंच चालतो. IPL जेव्हा नसतं तेव्हा देश म्हणजे आपण नोकऱ्या करतो, आपण घरी बसतो, सिनेमा बघतो, OTT बघतो, जे काही आहे. पण IPL ला ब्लेम करणं हे खूपच अनफॉर्च्युनेट. मला वाटतं ज्या पद्धतीने एखाद्या स्पोर्ट्स चॅनलवर IPL सुरू आहे, तशाच पद्धतीने वेगवेगळ्या चॅनल्सवरती वेगवेगळ्या सिरियल्स सुरू आहेत आणि त्या देखील वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे कुठल्या तरी वेगळ्या शहरांमध्ये शूट होत आहेत, कदाचित परदेशात शूट होत आहेत, पण तिथे देखील हा उद्योग सुरूच आहे. मला जायचं आहे माजी कसोटीवीर राजू कुलकर्णी यांच्याकडे. राजू, क्रिकेटर्सच्या दृष्टीनं IPLमध्ये खेळणं हे किती कठीण झालेलं आहे या कोरोनाच्या परिस्थितीत, कारण त्यांना बायोबबल कुठेही भंग व्हायला द्यायचा नाही आहे. त्यांना मानसिक त्यांचा जो हे गोष्टी आहेत त्या त्यांना क्रिकेटवर फोकस ठेवायच्या, आणि अशा वेळी क्रिकेटरच्या दृष्टीने ते पैसे कमवत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण कोरोनाच्या पण काळात खेळत राहणं हे त्यांच्या दृष्टीनं किती कठीण आहे? ह्याच्यात मी विचार करतो 2 पॉइंट्स आहेत. एक म्हणजे क्रिकेटरच्या दृष्टीने जर विचार केला तर म्हणजे हा जो सगळा एक्सरसाइज आहे बायो बबलचा, किंवा त्यांना तिथे राहायला लागतं, हॉटेलमध्ये राहायला लागतं. मी बऱ्याच क्रिकेटर्सशी बोललो, म्हणजे नुसतं IPL साठी नाही पण त्याच्या आधीसाठी पण. आणि हा एक भयंकर, म्हणजे एकाच हॉटेलमध्ये राहायचं, तिथेच त्याच 40-50 जणांबरोबर राहायचं आणि असे 3-3, 4-4 महिने काढायचे, म्हणजे ही एक म्हणजे कठीण गोष्ट आहे नक्की. आणि क्रिकेटरच्या दृष्टीने पण हा एक म्हणजे एक कठीण परिस्थितीनं ते चाललेले आहेत. कारण नुसतं फिजिकली नाही पण त्यांच्या मेंटली सुद्धा थोडासा परिणाम होतोय. परंतु जे संजीवनी सांगितलं, जे विजयनी सांगितलं, याच्याबद्दल मी थोडासा वेगळा विचार करतो. वेगळा विचार अशासाठी की जेव्हा IPL सुरू झाली आणि आपण आता जो विचार केला की IPL सुरू झाले, तेव्हा कोरोनाचं एवढं जे आज आहे, आज म्हणजे लास्ट 5 दिवसात 6 दिवसात कोरोनाने जो थैमान घातलंय त्याच्यापेक्षा बरंचसं कमी होतं. एक. दुसरं म्हणजे त्यांनी विचार केला की आपण तर फक्त क्रिकेटर्सचा विचार करतोय. क्रिकेटर्स काय 8-9 टीम्स मध्ये 200-300 असतील जास्तीत जास्त. पण ह्याच्या व्यतिरिक्त जर्नलिस्ट म्हणा किंवा क्रिकेटर्स किंवा एक म्हणजे हजारो लाखो लोक या IPL वर जगतायत. त्यांचं म्हणजे त्यांचं लिव्हिंग आहे ते. त्याच्यामुळे असं होतंय की त्याचा विचार करून IPL सुरू केलं, बरोबर आहे. पण IPL कोरोना हा एक असा व्हायरस आलाय, म्हणजे तुम्ही जर बघाल तर वानखेडे स्टेडियमच्या 11 ग्राउंड्समन पैकी 10 जणांना झालं. त्याच वेळी IPLच्या ऑफिस मधल्या 7 जणांना झालं. आणखीन 3-4 जणांना झालं, ते कदाचित पेपर्स मध्ये तेवढं आलं नाही. तर हा संसर्गजन्य म्हणजे जो आहे तो असा आहे की तो नुसतं खेळून आणि लांब राहून नाही होत, पण त्याच्या व्यतिरिक्त पण तो दुसऱ्यांना देतो. म्हणजे आपण पाहिलं की सोशल डिस्टन्सिंग नसेल तरी होतं, किंवा ही जी परिस्थिती आली आहे ती आपण ह्याच्यानेच पाहिली आहे की सोशल डिस्टन्सिंग न ठेवल्यामुळे आली आहे, किंवा जे काही SOPs होते ते न पाळल्यामुळे झाली आहे. आणि कदाचित जरी क्राऊड नसेल किंवा काही नसेल तरी हे सगळं चालूच राहतं. याच्यानी म्हणजे लग्नांनी जर 25-50 जणांच्या लग्नांनी जर एवढा स्प्रेड होतो, तर कदाचित क्राऊडनी नाही पण एवढे लोक जे इन्व्हॉल्ड आहेत त्यांनी पण खूप होत असेल, आणि त्याच्यानंतरचे परिणाम खूप गंभीर आहेत.
त्याच्यामुळे थोडंसं मला असं वाटतं की कुठेतरी या गोष्टीला विश्रांती द्यावी. म्हणजे मला आता कळतंय की ह्याच्या पुढे वर्ल्ड कप आहे किंवा काही आहे, त्यामुळे कुठच्या डेट्स मिळणार नाहीयेत, पण कुठच्या तरी एका स्टेजला आयपीएल थांबवावं आणि त्याचं पूर्ण जे सेमीफायनलला म्हणा किंवा कुठच्याही ज्या नॉकआउट स्टेजेस आहेत त्या थोडासा हा वेळ घेऊन करायचा. कारण आपण जर बघितलं तर मोरली एक एथिकली पण हे बघायला जरी एंटरटेनमेंट असेल तरी एका चॅनलवर आपल्याला दिसतंय की म्हणजे हे करायला शेवटचे हे करायला लाईन लागली आहे आणि एका चॅनलवर दिसतं की क्रिकेट खेळलं जात आहे. त्याच्यासाठी कुठेतरी हे थोडंसं थांबवून लेटेस्ट स्टेजेसला हे केलं तर जास्ती बरं होईल. एक वेगळा मुद्दा आणि तो देखील एका क्रिकेटरकडनं जो कसोटी क्रिकेट खेळलाय त्याच्याकडनं येतोय. मला वाटतं या मुद्द्याचं आपण आणखी परामर्श विजय लोकापल्ली आणि द्वारकानाथ संजगिरी यांच्याकडनं घ्यायचंय. मानसोपचार तज्ज्ञ जानकी राजापूरकर आपल्याकडे आहेत, त्यांच्याकडून देखील आपल्याला याविषयी अधिक जाणून घ्यायचंय. पण त्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझाच्या माझा विशेषमध्ये आपण संवाद साधतोय 4 मान्यवरांशी आणि या मान्यवरांशी आपण संवाद साधतो. त्याचा विषय आहे कोरोनाचा कहर आणि IPLचा ज्वर. ब्रेकवर जाण्याआधी आपण 3 मान्यवरांकडून त्यांचे विचार जाणून घेतले. विजय लोकापल्ली, द्वारकानाथ संजगिरी आणि राजू कुलकर्णी. या IPL मधून रविचंद्रन अश्विननं त्याच्या कुटुंबात कोणाला तरी कोरोना झाला म्हणून माघार घेतली आहे, पण त्याच वेळी काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी या IPL मधून माघार घ्यायला सुरुवात केली आहे. ते आपल्या मायदेशी परतत आहेत. डेव्हिड हसी जो कोलकाता नाईट रायडर्सचा सहप्रशिक्षक आहे, त्याचं तर असं म्हणणं आहे की कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे सारे ऑस्ट्रेलियन वीर जे IPL मध्ये खेळत आहेत त्यांच्यावरती चिंतेचं सावट आहे. याच मुद्द्यावर मला जानकी राजापूरकर यांना बोलतं करायचंय. जानकी, तुम्ही कसं पाहता एक क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ म्हणून खेळाडूंचे जे प्रॉब्लेम्स असतात ते त्यांना या सफर व्हायला लागते आणि त्यांना खेळायचंय. काही खेळाडू जे आहेत ते त्यांचं जे मानधन आहे ते बुडवून ते इथून माघार घेऊ शकतायत. तर या प्रॉब्लेमकडे तुम्ही कसं पाहताय? तर आय थिंक IPL चालू आहे, ह्याचे दोन्ही प्रोज आणि कॉन्स दोन्ही आहेत. पण तुम्ही म्हणलात तसं मुख्य एक पॉइंट असाही आहे की ह्याचा प्लेयर्सच्या मानसिकतेवरती पण खूप इम्पॅक्ट होतोय. मी बऱ्याच अशा प्लेयर्सशी बोलले, काही प्लेयर्स बरोबर काम सुद्धा करते जे आता IPL मध्ये खेळतायत आणि बबल फटीग असं ते म्हणतात की बबल मध्ये राहून त्यांना मेंटल फटीग नक्कीच आलाय आणि त्यांची मेंटल हेल्थ डेफिनेटली ह्याच्यामुळे इम्पॅक्ट होते. तर आपल्याला त्यांच्यामुळे एंटरटेनमेंट मिळते आणि आपण घरी बसून मॅचेस बघू शकतो, ही चांगली गोष्ट आहे. पण ह्याच्यामुळेच आपण घरी राहू शकतो हे असं तर नक्कीच नाही झालं पाहिजे. खेळाडू ती IPL ती टुर्नामेंट खेळू शकतात का, त्यांची मानसिकता खेळायची आहे का, हे सुद्धा विचार करण्याबद्दल एक गोष्ट आहे. बरेच प्लेयर्स गेल्या 8 महिन्यात 2 दिवस त्यांच्या फॅमिलीजना भेटले आहेत, कारण त्यांना टुर्नामेंटमध्ये असताना कायम बायो बबल मध्येच राहायला लागतं आणि त्याच्यामुळे बऱ्याच प्लेयर्सना स्ट्रेस, डिप्रेशन, अँझायटी असे इश्यूज सुद्धा येतात आणि ते आमच्या बरोबर काम करतात. पण ही वेळ यायला पाहिजे का, ह्याच्यावरती नक्की विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि बरेच तुम्ही म्हणलात तसे बरेचसे प्लेयर्स सोडून चाललेत. बरेच प्लेयर्स अजूनही खेळतात कारण त्यांना एक फायनान्शियल अपॉर्च्युनिटी आहे. त्यांच्यासाठी सुद्धा गेला 1 वर्ष कठीण होता, त्यामुळेही खेळतात. पण ह्या सिच्युएशन मध्ये फिजिकली जे काय प्रिकॉशन्स घ्यायचे ते जरी घेत असतील तरी त्यांच्या मेंटल हेल्थ करता आपण काही प्रिकॉशन्स घेतोय का, हे नक्कीच विचार केला पाहिजे मला वाटतं. मला या मुद्द्यावर हा मुद्दा पुढे घेऊन जाताना विजय लोकपल्ली यांच्याशी संवाद साधायचा आहे. विजय, तुम्ही गेली अनेक वर्ष IPL असेल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल त्याच्या कव्हरेजच्या निमित्ताने वेगवेगळ्या खेळाडूंची तुमचं अतिशय चांगला संवाद आहे. गेलं वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल किंवा IPL असेल हे बायो बबलमध्ये किंबहुना मराठीत ज्याला जैव सुरक्षित वातावरण म्हटलं जातं त्यात खेळवलं जातं. जो मुद्दा आता अनेक खेळाडूंचा, खास करून ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आहे आणि त्या मुद्द्याला सपोर्ट करताना आपल्याला जानकी राजापूरकर दिसल्या. काय असतं हे बायो बबल आणि ते खरंच सुरक्षित असतं का?
जानकीने एकदम बरोबर म्हटलंय की हे मेंटल हेल्थ जे इश्यू आहे ते बीसीसीआयने घेतलं पाहिजे. पण मी मला सांगावं लागेल इथे की प्रयत्न चालू आहे. प्रयत्न केलं गेलं आहे त्यांना समजवायचं की कसं बायोबॉलमध्ये काय काय त्याने करून रिलॅक्स करता येतं. ते एकमेकांशी बोलतात, असं नाहीये की जेलमध्ये टाकले त्यांना. थोडे दिवस त्याला 5 दिवस आयसोलेशन मध्ये राहावं लागतं. त्यानंतर ते सगळे एकमेकांशी बोलतात, बरोबर ब्रेकफास्ट, लंच, डिनर करतात, खेळायला एकाच बसमध्ये बसून जातात, ग्राउंडवर बरोबर असतात. तर असं नाही आहे. आणि सीझनच्या सुरुवातीला बीसीसीआयने त्यांना ऑप्शन दिलेलं की ज्यांना कठीण चाललं आहे तुम्ही विड्रॉ करा. असं नाही की तुम्हाला बांधून ठेवले बीसीसीआयने की तुम्हाला खेळायलाच हवं. तुमच्या इच्छेप्रमाणे आहे. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही घरी जाऊ शकता आणि बीसीसीआय विल नॉट होल्ड इट अगेन्स्ट यू. पण प्लेयर्सना खेळायला आवडतं कारण त्यांचं करिअर आहे, प्रोफेशन आहे. बरोबर. आणि मला पण जर मला ऑफिसने म्हटलं की मला जाऊन कव्हर करावं लागेल तर मी जाईन, कारण माझं काम आहे. ऑफकोर्स प्रोटोकॉल, तुम्हाला जे सेफ्टी प्रोटोकॉल आहे ते पाळावं लागतात. आणि ऑस्ट्रेलियनचा असा इश्यू आहे की मला त्यांचे मेटल याच्याबद्दल बोलायचं नाही, पण हॅट्स ऑफ टू जे इंडियन प्लेयर्स आहेत, ते खूप यंग युवा प्लेयर्स आहेत, ते कसं टॅकल करतायत आणि त्यांची इच्छा आहे खेळत राहण्याची. कारण मी म्हटल्यासारखं त्यांना हे एक संधी आहे आपलं करिअर बांधायची. कारण पुढे इथून ह्या IPL हून ते पुढे जाऊन इंडियाला खेळतील, पुढे अजून किती वर्ष खेळतील त्यांच्या परफॉर्मन्सवर डिपेंड करतं. पण जानकीचं म्हणणं बरोबर आहे की मेंटल हेल्थ एक असं इश्यू आहे ते खूप स्ट्रॉंगली बीसीसीआयने घेतलं पाहिजे. आणि जे आहे IPL ला मी ब्लेम नाही करणार. पुन्हा मी म्हणतोय की IPL थांबवण्याची गरज नाही आहे. IPL मुळे कोविड वाढलं नाहीये आणि IPL मुळे जे आहे कोविड थांबणार सुद्धा नाही. जर तुम्ही मला गॅरंटी देता की घरी बसून तुम्ही IPL नाही पाहणार तर तुम्ही कपिल शर्माचा पण शो नाही पाहणार तर बंद करा हे IPL. संध्याकाळी नका बघू. पण IPL क्रिकेटला ब्लेम नका करू. मला राजू कुलकर्णींकडे जायचं हा मुद्दा पुढे घेऊन जाताना. राजू, तुम्ही म्हटलं की IPL कुठेतरी थांबवण्याची आत्ता गरज आहे. पण IPL मध्ये खेळणारी जी मुलं आहेत त्यात सगळेच काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटर नाही. त्यात अनेक खेळाडू असे आहेत जे आपले डोमेस्टिक किंवा भारतीय राष्ट्रीय स्तरावर भारतात जे खेळतात त्यांच्यासाठी 2, 3, 4 IPL म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्या भविष्याची तजवीज करण्याची ही सोय आहे. आणि अशा परिस्थितीत प्रत्येक वर्षी जर IPL ला कुठेतरी खोडा येत राहिला तर मला वाटतं त्यांची संधी देखील आपण ही हिरावतोय. तर या दृष्टीनं तुम्ही कसं पाहता या प्रश्नाकडे? राजू, माझा हा प्रश्न संस्करी, मला हा प्रश्न तुमच्याकडे घेऊन यायचा आहे कारण राजू कुलकर्णी यांच्याबरोबर आपला संवाद होत नाही, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे. जर हा मुद्दा जर पुढे घेऊन जायचा असेल तर या प्रश्नाकडे तुम्ही कसं पाहता? तू म्हणतोस ते बरोबर आहे की तरुणांसाठी IPL ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि त्या अपॉर्च्युनिटीचा फायदा घेऊन बरेच खेळाडू प्रॉस्पर झालेले आहेत हे आपल्यालाही माहिती आहे. म्हणजे नुसते पैशाच्या दृष्टीने नाही आहेत तर करिअरच्या दृष्टीने सुद्धा पुढे आलेले आहेत. आपल्या टेस्ट टीममधून खेळलेली ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरीसुद्धा त्याबरोबर बाजूला जे काही घडते ते टाळता येत नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे आपण फक्त प्लेयर्सच्याच एकंदर उन्नतीकडे बघणार आहोत का? दुसऱ्या बाजूला असं दिसतंय की इतर ठिकाणी अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत, खूप मोठा इकॉनॉमिक क्रायसिस तयार झालेला आहे. माझं असं मत आहे की ज्यांना आता ह्या क्षणी म्हणजे IPLच्या प्लेयर्सना जर आज चांगल्यापैकी पैसे मिळत असतील आणि त्यांचं पोट भरत असेल तर त्यांनी त्यांचा वाटा त्यांच्या ताटातल्या काही गोष्टी आहेत ह्या इतरांना द्यायला पाहिजेत आणि त्या ते देऊ शकतात इतका त्यांच्याकडे त्यांचं ताट भरलेलं आहे. आणि ते फक्त प्लेयर्सनीच द्यावं असं नाही तर ते बोर्डाने सुद्धा देता येईल, ते मालकाने सुद्धा देता येईल. आजच्या काळामध्ये अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. मग त्या इकॉनॉमीच्या लेवलला आहेत, मग ते आजारपणाच्या लेवलला आहेत, मग ते एकंदरीत औषधं तुटवडा ह्या सगळ्या लेवलला आहेत, ऑक्सिजन मिळवून देण्याच्या लेवलला आहेत. ह्या सगळ्या गोष्टींसाठी पैसे लागतात. हे पैसे ही मंडळी देऊ शकतात कारण त्यांनी कुठेतरी दाखवलं पाहिजे की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि ते आज नाही दाखवणार तर कधी दाखवणार आहेत? प्रत्येकाला प्रत्येकाची प्रॉस्पॅरिटी हवी असते, कोणाला नको असते. पण आपण ह्या सगळ्या बरोबर आहोत, आपण ह्या देशाबरोबर आहोत हे सुद्धा दाखवायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. ही वेळ अशी आहे की आपण देशाबरोबर आहोत हे दाखवण्याची गरज आहे. मग ते IPL मधल्या खेळत असलेल्या खेळाडूंनी असेल, BCCIनं असेल किंवा IPLचे जे बाकीचे पदाधिकारी आहेत त्यांच्या दृष्टीने देखील असेल. हा मुद्दा संस्करी म्हणतात आणि हाच मुद्दा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. पण त्याआधी घेऊ छोटा ब्रेक.
पाहत रहा एबीपी माझा. तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझाच्या माझा विशेषमध्ये आपण चर्चा करतोय कोरोनाचा कहर आणि IPLचा ज्वर या विषयावर. ब्रेकनंतर माझा पुढचा प्रश्न आहे राजू कुलकर्णी यांना. राजू, अभिनव बिंद्राचं म्हणणं असं आहे की सारं देशातलं वातावरण कोरोनामुळे नकारात्मक झालंय आणि या नकारात्मक वातावरणात सकारात्मक गोष्ट कुठली असेल तर ती आहे IPL सुरू राहणं. आणि जर IPL सुरू राहणार असेल तर त्या मुद्द्याच्या दृष्टीने सनस्क्रीन देखील आत्ता सहमती दर्शवली की अर्थकारण सुरू राहतं आणि या अर्थकारणातनं जर आपल्याला IPLच्या माध्यमातून BCCIनं जर केंद्र सरकारला ऑक्सिजनच्या मदतीसाठी किंवा वॅक्सिनेशन लसीकरणासाठी जर काही एक विशिष्ट रक्कम मदत केली, जशी त्यांनी गेल्या वर्षी 51 कोटी रुपयांची देणगी दिली होती, तशी जर देणगी दिली तर याच्यातून एक वेगळा मार्ग देखील निघू शकतो. तर या मुद्द्यावर आपल्याला काय वाटतं? तसं जर असेल तर नक्कीच चांगलं होईल. कारण जसं पूर्वी होतं की कुठे पूर आला किंवा कुठे काही ड्रॉट असेल किंवा काही असेल तर क्रिकेटर्स सगळे एकत्र जमायचे, त्या जागी जायचे, एक मॅच खेळायचे आणि तिथे जो निधी तयार होईल तो आम्ही त्या पुरासाठी किंवा ज्या काही ट्रॅजेडीसाठी किंवा कलामिटी आलं असेल त्यांना द्यायचा. परंतु मी हे संभाषण ऐकताना मी थोडासा वेगळा विचार करतो. म्हणजे मी क्रिकेटर म्हणून कमी विचार करतोय की असं जर आपण पकडलं की तुम्ही मुंबईमध्ये मॅचेस चालू, अशा बऱ्याच सिटीजमध्ये मॅचेस चालू आहे जिथे लॉकडाऊन आहे. हो, म्हणजे तुम्ही जर एक नागरिक म्हणून बघितलं तर दुकानदारांना, फॅक्टरीवाल्याला, छोट्या छोट्या ऑफिसेसना तुम्ही घरी बसायला सांगितलंय. म्हणजे त्यांना तुम्ही पैसे कमवायचा चान्स देत नाहीये कारण कोरोना आहे म्हणून. आणि तिथेच तुम्ही क्रिकेटर्सना मात्र क्रिकेट खेळायला देताय, करोडो रुपये कमवायला देताय. हा एक मी व्ह्यू घेऊ शकेन. पण त्यालाच तुम्ही जर तो व्ह्यू जोडणार असाल की जसं IPL मुळे आज IPL का डेस्परेटली चालू ठेवलंय, कारण IPL मुळे BCCIला एक फंड मिळतो आणि त्याच्यामुळे लाखो करोडो लोक जे क्रिकेट खेळतात देशामध्ये त्यांना त्याचा फायदा होतो. त्याच्यासाठी ते क्रिकेट डेव्हलपमेंटसाठी वापरतात. परंतु जर असं काही केलं की ज्यांनी एक जसं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एक निधी जर कोरोनासाठी जे कुठच्याही गोष्टीसाठी, ऑक्सिजनसाठी किंवा ऑक्सिजन निर्मितीसाठी असा जर सगळ्यांमध्ये वाटला गेला तर मग कुठेतरी जस्टिफाय केल्यासारखं होईल आणि मग त्याला असं वाटेल की क्रिकेटर्स IPL खेळतायत कारण भारतीय नागरिकांना फायदा व्हावा म्हणून. आणि त्याच्यासाठी मी नक्की सहमत आहे. याच मुद्द्यावरती कपिल देवान नेमकं काय म्हटलं आणि आत्ताच एबीपी माझाला तो फोनो त्यांचा मिळालेला आहे. आपल्या सहकारी असलेल्या मोठं भावंड असलेल्या एबीपी न्यूजची संवाद साधताना कपिल देव यांनी काय म्हटले ऐकूया. नहीं, रद्द तो नहीं, पोस्टपोन कह सकते हैं, आप कह सकते हैं डिफर्ड कर सकते हैं इसको थोड़ी देर के लिए. शायद एक तरफ आप राह देखते हैं, लोग एंजॉय कर रहे हैं घरों में बैठे हुए, और दूसरी तरफ मातम का माहौल बना हुआ है. तो मैं यही कहूँगा कि इस समय शायद बिजनेस को छोड़ के लोगों की इंसानियत के ऊपर जाना चाहिए. तो यहाँ से अगर पोस्टपोन हो जाता है तो कोई बुरी बात नहीं. और मेरा मन तो यही कहता है कि क्रिकेट होना चाहिए, लेकिन दिमाग आज ये कहता है कि नहीं, आज क्रिकेट नहीं, आज लोगों को एक दूसरे का साथ चाहिए, प्लेयरों को अपनी फैमिली चाहिए, और इस तरह का काम हो तो बहुत ही बेहतर होगा. हाँ, जैसे पहले भी कहते हैं, सब कहते हैं पैसा दोबारा कमा लेंगे, क्रिकेट दोबारा खेलेंगे, अगर सब सुरक्षित है. और अगर सुरक्षित नहीं है तो वो कैसे खेल पाएंगे मुझे नहीं मालूम. बहुत हिम्मत की बात है कि इस माहौल में क्रिकेट खेलना किसी के लिए भी, और जो प्लेयर जाना चाहते हैं उनके पास राइट है जाने का, क्योंकि शायद हर एक का अपनी अपनी सोच है और उनकी फैमिली उनसे ये डिमांड करती है कि वो उनके साथ इस समय रहें. कपिल देव यांचे शब्द आपण सगळ्यांनीच ऐकले. वातावरण सुरक्षित व्हायला पाहिजे या मुद्द्यावर मला इतर तिघांशी बोलायचं आहे, कारण राजू कुलकर्णी यांनी हाच मुद्दा मांडला होता. जानकी, तुम्हाला काय वाटतं अगदी थोडक्यात? आय थिंक राजू सर जे म्हणतायत मी कम्प्लिटली अग्री करते की हे जे क्रिकेटर्स आहेत, IPL प्लेयर्स आहेत, हे बाकीच्या लहान मुलांकरता जे करोडो मुलं आपल्याकडे क्रिकेट खेळतात त्यांच्यासाठी रोल मॉडेल्स आहेत. आपण त्यांना सांगतोय की घरी बसलं पाहिजे, मास्क लावलं पाहिजे, पण जेव्हा संध्याकाळी IPL सुरू होतं त्याच्या आधी मुलं सुद्धा रस्त्यावर जाऊन क्रिकेट खेळताना दिसतात.
तर आय थिंक थ्रू IPL जर आपल्या देशाकरता काहीतरी अचीव होत असेल, काहीतरी मदत होत असेल, तर हे IPL जस्टिफाईड आहे. अदरवाईज दे आर आर दे बिंग द राईट रोल मॉडेल्स. जिथे आपण सगळ्यांना म्हणतोय घरी बसा आणि मास्क लावा बाहेर जाताना, पण आपण ते टीव्हीवर तर बघत नाही आहोत IPL बघतो तेव्हा. सो आय थिंक द फॅक्ट दॅट दी IPL इज गोइंग ऑन हॅज टू बी जस्टिफाईड बाय हाऊ इट इज कॉन्ट्रीब्युटिंग टू द कंट्री. ठीक आहे. विजय लोकपल्ली, तुम्हाला काय वाटतंय? जानकीला आय वुड लाईक टू टेल की हे जे इथून जे पैसे येतात त्याच्यामुळे सगळं क्रिकेट चालतं. दरवर्षी 500 करोड BCCI डोमेस्टिक क्रिकेट जिवंत ठेवण्याकरता खर्चत असते आणि एक स्पॉन्सर नाही डोमेस्टिक क्रिकेटला. तर 500 करोड ते देत आहेत, एम्प्लॉयमेंट जनरेट करतायत. फक्त प्लेयर नसतात, त्याच्याबरोबर अवतीभोवती पुष्कळ लोकांना पैसा मिळतो. आणि मी पुष्कळ लोकांना ओळखतो की ते खूप उदास होतात की सर IPL नाही होगा, हमारा घर कैसे चलेगा. गरीब लोक आहेत ते सुद्धा, त्यांना नोकऱ्या कोणी बाहेर मिळत नाही, फक्त BCCI आणि क्रिकेटमुळे त्यांचं घर चालतं. तर हे मी बरोबर मानतो. पण जानकी एवढं लक्षात ठेव, दुसरे स्पोर्ट्स फेडरेशन पण आहेत, त्यांचं काय रोल आहे? ते पण त्यांचे कॅम्प चाललेले आहेत. ऑलिम्पिक करता आपली प्रिपरेशन करतायत खेळाडू, ते पण बायोबबल मध्ये राहत आहेत, ते पण सॅक्रिफाईस करतात, ते दिसत नाही. आणि इथे मला एकच बोलायचं आहे, मी काही क्रिकेटरची बाजू घेत नाही आहे. कपिल देव माझा खूप चांगला मित्र आहे. आपल्याला काय माहित की हे लोक क्रिकेटर्स कॉन्ट्रीब्यूट करतायत की नाही. आपण अज्युम करत आहोत की ते लोक काही करत नाही. चॅरिटी लोक म्हणतात की चॅरिटी दाखवायला नाही दिली पाहिजे. आपल्याला माहित नाही. आणि मला माहित आहे की काही प्लेयर्स करतात, मला त्यांची नावं नाही घ्यायची इथे, ते लोक कॉन्ट्रीब्यूट करत आहेत. पण त्यांना नको आहे की आमचे नावं तुम्ही पेपरमध्ये टाका. तर हे सगळं तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आणि खेळ चालू असू द्या. लोकांना घरी बसून ते वैतागलेत खूप. मी आय अंडरस्टँड की लहान मुलं बाहेर जातात, त्यांना खेळायला पाहिजे असतं, पण शाळा पण बंद. मग शाळा उघडा. विजय, आपली वेळ संपत आली आहे. संजगिरी, फक्त 5 सेकंद, काय म्हणाल? मला असं म्हणणं आहे की IPL हे जनतेला एक पेन किलर मिळावं आणि आत्ताच्या निगेटिव्ह ह्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी असावी म्हणून खेळलं जात नाहीये. ते स्वतःच्या फायद्यासाठी खेळलं जातं आणि त्याच्यामध्ये जरी अनेक क्रिकेटपटूंचा फायदा होत असेल, जसं आता विजय म्हणाला किंवा राजू म्हणाला, तरी सुद्धा आजचं जे वातावरण आहे त्या वातावरणात मी कपिल देव जे म्हणाला ते मला पूर्णपणे मान्य आहे की संजगिरी, थांबूया इथेच, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. प्रत्येकाने एक वेगळं मत मांडलं. राजू कुलकर्णी असतील, कपिल देव असतील, जानकी असतील, विजय लोकपल्ली असेल आणि द्वारकानाथ संजगिरी, प्रत्येकाच्या मताचा आदर करूया. पण लोकांनी काय म्हटलंय ते आपण पाहूया पोलमधून. IPL थांबवणं योग्य ठरेल का? 50% लोक म्हणतायत होय आणि 50% लोक म्हणतायत नाही. म्हणजे तिथेही आपल्याला चित्र हे दोलायमान दिसतंय. पण सध्या तरी हा विचार करायचा आहे केंद्र सरकारला, हा विचार करायचा आहे BCCIला आणि हा विचार करायचा आहे IPLच्या पदाधिकाऱ्यांना की कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात IPL थांबवणं योग्य ठरेल का? या चारही मान्यवरांचे आभार मानतो आणि ABP माझाच्या या माझा विशेषमध्ये मी इथेच थांबतो. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.